नमस्कार इतिहास मित्रांनो. हर हर महादेव. बाजीप्रभूंची दाहक शौर्यगाथा आणि अतुलनीय प्राणार्पण यावर आधारलेला हा नवीन चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर किंवा टीझर नुकताच पाहिला आणि यातील काही प्रसंगांनी आणि संवादांनी धक्काच बसला. कारण यात काही खोट्या गोष्टी दाखवल्या आहेत. हे खोटे कसे आहे हे याच व्हिडिओत पुढे पुराव्यानिशी मांडणारच आहे. पण अगोदर या ट्रेलरमधील प्रसंग आणि संवाद पाहूया. तसा हा खूपच प्रभावशाली असा ट्रेलर आहे. डायलॉग देखील अगदी दमदार आहेत. यातीलच एक डायलॉग, या शिवाजी राजाला बाजी प्रभूच रोखू शकेल. यातील बाजी प्रभूंची डायलॉगबाजी तर दणकेबाजच आहे. बाजी प्रभू म्हणतात, एकाचा जीव घ्यायचा आहे, शिवाजी शहाजी भोसलेचा. त्या स्वराज्य बिराज्याशी माझा काही संबंध नाही. लढाईचा सीन तर अफलातूनच आहे. शिवराय आणि बाजीप्रभू तलवारी घेऊन एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. या युद्धात तटावरून खाली पेटलेल्या आगीत पडणाऱ्या बाजीप्रभूंना त्यांचा हात पकडून त्यांना खेचून शिवराय वाचवतात. सोशल मीडियावर या ट्रेलरचा अक्षरशः धुमाकूळ चालू आहे. 4-5 भाषांच्या मध्ये येतोय हा चित्रपट. मराठी ट्रेलर 50 लाख तर हिंदी ट्रेलर 60 लाख वेळेला पाहिला गेला आहे. पण यातील आत्ताच सांगितलेले संवाद आणि प्रसंग पूर्णपणे खोटे आहेत आणि इतिहासात असे काहीच घडलेले नाही हे तुम्हाला माहिती आहे का? बाजीप्रभूंना शिवरायांचा जीव घ्यायचा होता आणि त्यांनी शिवरायांच्या विरुद्ध तलवारीने युद्ध केले हे अत्यंत अभद्र असे असत्य आहे. बाजीप्रभूंचे ऐतिहासिक चारित्र्य स्वच्छ, स्वामीनिष्ठ आणि अत्यंत शौर्यशाली असे आहे. बाजीप्रभूंच्या अत्यंत तेजस्वी अशा चारित्र्यावर यामध्ये अत्यंत गलिच्छ असा आरोप होत आहे. टीझरमधील खोट्या संवादांच्या मुळे आणि प्रसंगांच्या मुळे बाजीप्रभूंच्या स्वराज्यनिष्ठ प्राणार्पणाचे पावित्र्य डागाळले जात आहे. ज्यांच्या इतिहासाचा अभिमान गर्वाने बाळगावा त्यांच्यावरच हे खोट्या कहाण्यांचे शिंतोडे उडत आहेत. काल्पनिक संवाद काल्पनिक पात्रांच्या तोंडी घातले तर चालतात. बाजीप्रभू हे काही काल्पनिक पात्र आहेत का? त्यांच्या बाबतीत कल्पना शक्तीच वापरायची असेल तर ती बाजीप्रभूंच्या कार्याची उंची वाढवणारी असली पाहिजे. याच्या बरोबर उलट सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली बाजींच्या तोंडी घालायला असले संवाद सुचतात, हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. या शिवाजी राजाला बाजीप्रभूच रोखू शकेल या संवादातून फक्त बाजीप्रभू हेच शिवरायांचे सर्वात मोठे आणि तुल्यबळ असे विरोधक आणि त्याचबरोबर कट्टर वैरी होते असा अर्थ निघतो. हे साफ चुकीचे आहे. बाजीप्रभूंच्या सह बांदलांच्या स्वराज्य निष्ठेवर यात काल्पनिक का होईना पण खोटा आरोप झालेला आहे. बाजीप्रभू हे सुरुवातीला बांदलांचे दिवाण आणि त्यानंतर बांदलांचेच सरनोबत होते. पण निर्णय घेण्याची आणि त्याचे परिणाम भोगण्याची सर्वस्वी जबाबदारी ही बांदल देशमुखांचीच होती. हे झाले संवाद. आता राहिला तो बाजीप्रभू आणि शिवरायांच्या मधील तो तलवार युद्धाचा प्रसंग. तर बाजीप्रभू शिवरायांच्या विरुद्ध कधी लढले होते का या प्रश्नाचे पुराव्यासह उत्तर देणारा व्हिडिओ सादर करीत आहे. हा व्हिडिओ या सिनेमाचा हा ट्रेलर येण्याच्या अगोदर 1.5 महिन्यापूर्वीचा आहे. एका खूप व्हायरल झालेल्या खोट्या कहाणीला उत्तर म्हणून हा बनवला होता. त्यामुळे यात इतरही मुद्दे आहेतच. हा व्हिडिओ पाहिला म्हणजे मूळ इतिहास काय आहे ते सहज लक्षात येईल. व्हिडिओनंतर याच विषयावरील आणखी काही अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे मांडणारच आहे. पण अगोदर हा व्हिडिओ पाहूया. नमस्कार इतिहास मित्रांनो. बाजीप्रभू देशपांडे हे कधी शिवरायांच्या विरुद्ध लढले होते का? बाजीप्रभूंशी संबंधित एका व्हिडिओवर मला कमेंट आली होती, बाजीप्रभू हे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध पूर्वी लढले होते हे तुम्हाला माहिती नाही का? अशी कमेंट आल्यावर याचा तपास करून याच्यावरती बोलणे भागच पडते. आपल्या ज्वलंत इतिहासातील अत्यंत प्रसिद्धी पावलेले वीर म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. आता अशी प्रसिद्ध स्वराज्यवीर व्यक्ती म्हटली की तिच्याबद्दल वेगवेगळ्या कहाण्या रचल्या जाणे हे साहजिकच आहे. अशा परिस्थितीत काही लेखक, कादंबरीकार, नाटककार, मालिकावाले आणि यूट्यूब चॅनलवरती देखील शिवरायांना बाजीप्रभू कसे सामील झाले याच्या वेगवेगळ्या कथा आपल्या कानावर पडायला लागतात. यातीलच एक कथा अत्यंत खोटी असून देखील मसाला लावून अगदी रंगतदारपणे राजरोसपणे सर्वत्र सांगितली जाते.
यात न घडलेल्या घटना, काल्पनिक संवाद, नसलेली पात्रे असा सगळा सडका मसाला भरलेला असतो. खरं तर यामुळेच यांचा माल विक्रीला योग्य बनतो असं यांना वाटत असतं. इतिहासात कसल्याही प्रकारचा कुठलाही पुरावा नसलेल्या असल्या खोट्या कथा यामुळेच जनसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचतात आणि लोक ते खरे मानू लागतात. हळूहळू या कथा रूढ होतात. अशीच एक कथा जी सांगितली तर जाते पण तिला पुरावे म्हणून काहीच दिलेले नसते. तर ह्या खोट्या कथेचा थोडक्यात सारांश अगोदर पाहू आणि त्यानंतर तिची उलट तपासणी करू. ही कथा बघा कशी आहे ती. एकेकाळी बाजीप्रभूंनी शिवरायांच्या विरुद्ध स्वतः लढाई केली होती हे तुम्हाला माहिती आहे का? रोहिडा हा किल्ला बांदल देशमुखांचे प्रमुख स्थान होता. शिवराय हे केवळ एका जहागीरदाराचे पुत्र आहेत. मग आपण त्यांना कशाला मानायचे म्हणून कृष्णाजी बांदल हे शिवरायांना विरोध करीत होते. महाराजांनी कृष्णाजींना सामील होण्यासाठी पत्र पाठवले तेव्हा कृष्णाजी बांदलांनी महाराजांना उत्तर दिले, उद्या हल्ला करणार असाल तर आजच या, आम्ही तुमची वाट बघत आहोत. रोहिडा किल्ल्याचा बंदोबस्त बांदलांच्या तर्फे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू करत होते. शिवरायांनी चिडून रात्रीच्या वेळेस रोहिडा किल्ल्यावरती हल्ला केला. या लढाईत खुद्द शिवछत्रपतींनी कृष्णाजी बांदलांना ठार मारले. बाजीप्रभू मात्र हार न मानता गड लढवत राहिले. संपूर्ण गड पडला तरी बाजीप्रभू लढतच होते. शिवरायांच्याकडे लक्ष जाताच बाजीप्रभूंनी आता थेट शिवरायांनाच युद्धाचे उघड आव्हान दिले. त्यांना ललकारले आणि तलवार घेऊन ते शिवरायांच्या वरती चाल करून आले. पण महाराजांनी मात्र आपली तलवार म्यान केली आणि बाजीप्रभूंना समजावून सांगून त्यांना आपल्या सैन्यात सामील व्हायसाठी त्यांचे मन वळवले. शिवरायांच्या आवाहनाने भारावून जाऊन बाजीप्रभू शिवरायांना मिळाले. 1656 साली रात्री ही रोहिडा किल्ल्यावरची लढाई झाली. गडावरच्या शिलालेखात या लढाईचा 1656 सालचा उल्लेख आलेला आहे. दादोजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर बाजीप्रभू स्वतः शिवरायांना भेटायला म्हणून गेले आणि त्यांनी बांदलांचे 10,000चे सैन्य शिवरायांच्या स्वराज्याच्या सैन्यात सामील करून टाकले. हा आहे या सांगितल्या जाणाऱ्या कथेचा सारांश. आता उलट तपासणी केली की ही कथा कशी सर्वस्वी खोटी आहे हे उघडे पडते ते पाहूया. हा म्हणतो मावळातील रोहिडा किल्ला हे बांदलांचे प्रमुख ठाणे होते. याला रोहिडा किल्ला बांदलांच्या हिरडस मावळात नसून तो रोहिड खोऱ्यात आहे आणि त्या काळी या रोहिडा किल्ल्यावर आदिलशहाचा हवालदार आणि किल्लेदार होता हे ह्याला माहितीच नाही. हा म्हणतो कृष्णाजी बांदलांनी शिवरायांना विरोध केला होता आणि कृष्णाजींनी महाराजांच्या पत्राला उद्या हल्ला करणार असाल तर आजच करा, आम्ही वाट बघत आहोत असे उर्मट उत्तर दिले. आणि हे 1656 साली घडल्याचे हा सांगतो. कृष्णाजी बांदल हे 1648 पूर्वीच म्हणजे पुरंदरच्या पहिल्या लढाईपूर्वीच निधन पावलेले होते आणि 1648च्या पुरंदरच्या लढाईत कृष्णाजी बांदलांचे पुत्र बाजी बांदल शिवरायांच्या स्वराज्याच्या सैन्यातून लढलेले होते याचा याला पत्ताच नाही. जावळीच्या मोऱ्यांच्या विरुद्ध शिवरायांनी हल्ला केला होता त्यावेळी त्या जावळीच्या मोऱ्यांनी लिहिलेल्या पत्रातील वाक्ये हा कृष्णाजी बांदलांच्या तोंडी त्यांच्या पत्रामध्ये घालतोय. म्हणजे याने 8 वर्षापूर्वीच निधन पावलेल्या कृष्णाजी बांदलांना पुन्हा जिवंत करून 1656 साली रोहिडा शिवरायांच्या विरुद्ध लढवायला लावले. आणि पुढे कृष्णाजींचे सरदार बाजीप्रभू थेट शिवरायांना भेटून 10,000 बांदलांना स्वराज्यामध्ये सामील करतात. ही घटना 1656 सांगतो. त्याच्या अगोदर 1648लाच बांदल सैन्य शिवरायांच्या स्वराज्याच्या सैन्यामध्ये सामील होते आणि बाजीप्रभू शिवरायांना स्वतः आव्हान देऊन तलवार उपसून शिवरायांच्या वरती आक्रमण करून जातात आणि शिवराय स्वतःची तलवार म्यान करून त्यांची समजूत काढत बसतात. हे असले धादांत खोटे असत्य या कथेमध्ये रेटून सांगितलेले आहे. हे असले काहीच घडलेले नाही हे सांगणाऱ्याला बिलकुल माहिती नाही. 1656 साली ही लढाई झाल्याचा उल्लेख रोहिडा किल्ल्यावर असलेल्या शिलालेखात आहे असे हा म्हणतो. रोहिडा किल्ल्याच्या शिलालेखामध्ये या लढाईचा कसलाही उल्लेख नाही, याचा थांगपत्ता देखील याला नाही. आणि शिवरायांनी रोहिडा किल्ला घेतला तेव्हा तो बांदलांच्या ताब्यात तर बिलकुलच नव्हता. दादोजी कोंडदेव 1647 साली निधन पावलेत हा मूळ इतिहास असताना हा त्याच दादोजींना रोहिडा किल्ल्यावरील शिवरायांच्या हल्ल्यानंतर म्हणजे 1656 साली पुन्हा एकदा मारायला लावतोय. तर मित्रांनो, असली काही कथा कानावर पडली तर ध्यानात असू द्या, हे सर्व साफ खोटे आहे. शिवराय आणि बाजीप्रभू तलवारी घेऊन एकमेकांच्या समोर कधीही आलेले नव्हते आणि त्यांच्यामध्ये कधीही असला विचित्र अनाकलनीय प्रसंग घडलेला नव्हता. आता काही महत्त्वाचे मुद्दे मांडतो. सर्वांनीच यावर विचार करावा. 95% जास्त मराठी लोकांना
मूळ पुराव्यासह इतिहासाचा अभ्यास नसतो. कादंबऱ्या, चित्रपट आणि मालिकांच्या मध्ये दाखवला जाणारा इतिहास हाच खरा इतिहास असतो, असे भोळ्या भक्तिभावाने मानणारा हा वर्ग खूपच मोठा आहे. त्यामुळे हे असले जे काही दाखवले जाते तोच खरा इतिहास म्हणून जनसामान्यांच्या मध्ये रूढ होण्याचा फार मोठा धोका असतो. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, इतिहास हा काही कुणा एकाच्या मालकीचा नसतो हे बरोबरच आहे, पण तो सादर करताना काही भान ठेवायला पाहिजे का नको? प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, कलेच्या मुक्त आविष्काराची सवलत आहे, ऐतिहासिक विषयावर चित्रपट आणि मालिका इत्यादी बनवायचा हक्क आहे आणि त्यातून मिळणाऱ्या यश, पैसा आणि प्रसिद्धी यावर देखील हक्क आहे. पण या हक्कांचा, सवलतीचा आणि अधिकारांचा मनसोक्त लाभ घेताना त्याबरोबरच येणारी जबाबदारी आणि कर्तव्य दिसत नाहीत का? मूळ इतिहासामध्ये भेसळ न करण्याची, इतिहासाशी प्रतारणा न करण्याची जबाबदारी लक्षात येत नाही का? आपल्या मराठी मुलकाचा ज्वलंत असा शिवकालीन इतिहास, जीवापाड जपण्याचे कर्तव्य कळत नाही का? आपल्या इतिहासाशी आपली काय बांधिलकी आहे याची काही जाणीव आहे की नाही? जिथे हक्क, सवलती आणि अधिकार मिळतात तिथे जबाबदारी, कर्तव्य आणि बांधिलकी देखील त्या सोबतच असते. सवलती आणि अधिकार हक्काने वसूल करायचे आणि कर्तव्य आणि जबाबदारीला टांग मारायची, हे कसे चालेल? तुम्ही इतिहासाचा वापर करून पैसा, प्रसिद्धी आणि यश मिळवत असाल तर तोच इतिहास नीट जपण्याचे आणि सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य देखील तुमचेच आहे. तिसरा मुद्दा, इतिहासाच्या क्षेत्रात नवीन संशोधन करून मोलाची भर घालणे आणि आहे तो इतिहास अभ्यासपूर्वक पुराव्यासह मांडणे ही अत्यंत महत्त्वाची अशी कामे आहेत. पण कुणी खोटा आणि बिनपुराव्याचा असा विकृत इतिहास मांडत असेल तर त्याला पुराव्यानिशी खोडून काढणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे काम आहे. इतिहासाचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आपला इतिहास अशा प्रकारे जपणे हे कर्तव्यच आहे. शेवटचा मुद्दा म्हणजे शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा डंका वाजवणारा प्रत्येक चित्रपट चांगला चालावा अशीच सर्व शिवभक्तांची मनोमन इच्छा असते. तसे ते चित्रपट चालतात देखील, कारण त्यामागे शिवरायांच्या युगप्रवर्तक कार्याचे अद्भुत वलय आणि मराठ्यांच्या इतिहासाची अंगभूत अशी जबरदस्त ताकद उभी असते. बाजीप्रभूंची शौर्यगाथा सादर करणारा हा चित्रपट पडावा असे मलाच काय कुठल्याही शिवभक्ताला बिलकुल वाटणार नाही. तसा तो पडणार देखील नाही, कारण या चित्रपटाच्या पाठीमागे बाजीप्रभूंच्या त्या स्वराज्यनिष्ठ प्राणार्पणाची पुण्याई उभी राहील. पण ज्यांच्या पुण्याईवर या यशाची फळे चाखाल त्यांच्या चारित्र्यावर खोट्या आणि गलिच्छ कहाण्यांचे डाग पाडण्याचे पाप घडत आहे हे मात्र लक्षात असू द्या. शेवटी एक विनंती आहे, शक्य असेल तर बाजीप्रभूंच्या तोंडची ती अभद्र वाक्ये आणि तो लढाईचा प्रसंग वगळता आला तर पहावा. बाजीप्रभूंची अतुलनीय शौर्यगाथा आणि त्यांचे स्वामिनिष्ठ प्राणार्पण यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला मोठ्या यशासाठी शुभेच्छा आहेतच, पण त्यातील खोट्या संवादांना आणि प्रसंगांना मात्र ठाम विरोधच राहील हे नक्की आहे. मित्रांनो, असे संवाद आणि प्रसंग चित्रपटात असावेत की नाहीत याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून जरूर कळवा. चित्रपटाच्या टीम मधील प्रत्येक व्यक्तीचे यावर वैयक्तिक मत काय आहे हे देखील महत्त्वाचे आहे. यात मी मांडलेले मुद्दे तुम्हाला पटले असतील तर हा व्हिडिओ तुमच्या परिचितांना जरूर शेअर करा. तर कमेंट अवश्य करा, पण भाषा मात्र सभ्यच असू द्या. जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.